चला तर मग आता आपण व्यवस्थापन एक कला या विषयावर बोलूया. मेरी पारकर, फेलोट, हेरॉल्ड, कुंटज आदी मान्यवरांनी व्यवस्थापनाची केलेली व्याख्या व्यवस्थापन म्हणजे एक कला आहे असे स्पष्ट करणारी आहे. मॅनेजमेंट इज आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. आता कला म्हणजे काय हे पाहू. नाविन्यपूर्ण कृती करण्याचे एखाद्याचे कौशल्य, ज्यामध्ये त्याची बुद्धिमत्ता वापरली जाऊन विशिष्ट कार्य पूर्ण करून एक निश्चित ध्येय पूर्ण केले जाते. आणि ही कला काही सगळ्यांकडे नसते. ती जन्मजात तसेच अभिजात असते. परंतु एखाद्याला जन्मताच ती कला जरी अवगत नसेल तरी त्याला ती प्रयत्नातून, सरावातून शिकता येऊन उपयोगात आणता येऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापन अमुक एकाचाच वारसा असू शकत नाही आणि मेहनती प्रयत्नवादी सराव करणारा या कलेपासून वंचित राहू शकत नाही. अशीच एक कला, आणि ती कला जगाच्या पाठीवर अत्यंत उत्कृष्टपणे ज्यांना जमली ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि ज्यांनी महाराजांच्या नेतृत्वात ती कला आत्मसात करून शिकून जगाला तोंडात बोटे घालायला लावले ते कलाकार हरहुन्नरी माणसं म्हणजेच महाराजांचे मावळे. उदाहरणार्थ शिवा काशिदने महाराज असण्याचेच वठविलेलं नाटक आणि पन्हाळ्यातून महाराजांची सुटका मोठ्या कलेचं हे मोठं नेमकं उदाहरण. आपणा सर्वांच्या परिचयाचे, परंतु डोळस माणसाला आरसा दाखविण्यासारखे. आता व्यवस्थापन कला का म्हणून म्हणायचे तर त्याची कारणे खालीलप्रमाणे. एक म्हणजे इनोव्हेटिव्ह, नाविन्यता. व्यवस्थापन करताना नेहमी काहीतरी नाविन्यतेचा उपयोग केला जातो. व्यवस्थापन करणाऱ्याला नेहमी प्रश्न सोडविण्यासाठी नवीन नवीन युक्त्या, क्लुप्त्या वापराव्या लागतात. नवीन प्रश्न, नवीन उत्तरं, नवीन अडचण, नवीन मार्ग, नवीन संकट, नवीन समाधान. शिवाय एकच निर्णय प्रत्येक परिस्थितीला, प्रसंगाला जसाच्या तसा लागू पडत नसल्यामुळे नवीन नवीन पर्याय, उपाय, समाधान हे शोधावं लागत असल्यामुळे ही एक कलाच म्हटली पाहिजे. आणखी दुसरे कारण म्हणजे एका विशिष्ट समस्येचे, प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या माणसाकडे वेगवेगळे असू शकते. आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तसे ही वेगवेगळी उत्तरे म्हणजे प्रत्येकाची आपापल्या बुद्धिमत्तेनुसार योजलेली कलाच आहे. शिवाय तोच माणूस, तोच निर्णय, प्रक्रिया पुन्हा तशीच परिस्थिती असताना घेईलच याचा काही नेम नाही. तो त्याच परिस्थितीत एखादा वेगळा निर्णयही घेऊ शकतो, म्हणजे आपली चलाखी दाखवू शकतो. ही एक कला नाही तर काय म्हणावं लागेल. म्हणजेच काय तर व्यवस्थापनात कॉपी करायला जागाच नाही. कारण ती एक कला असून व्यक्ती ते व्यक्ती, स्थळ ते स्थळ आणि काळानुसार बदलत राहणारी अशीच आहे. महाराजांनी प्रत्येक वेळा नवीनच क्लुप्त्या वापरून यश मिळविलेले आहे आणि कोणताही निर्णय रिपीट केलेला नाही. अफजल खान वध, लाल महाल छापा, आग्रा सुटका, पन्हाळ्यातून सुटका, सुरत, कारवार, बुऱ्हाणपूर मोहीम. दुसरं म्हणजे इंडिव्हिज्युअल अप्रोच, व्यक्तिगत दृष्टिकोन. व्यवस्थापन करणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वतःचा असा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःचीच स्टाईल वापरलेली बरी. दुसरा तसे करतो म्हणून मी तसे करायला गेलो तर गुजरातीत म्हण आहे, ती इथे तंतोतंत लागू पडते. ती अशी, ज्यानो काम त्यानो करो, दूजा करे सो गोता खाय. म्हणजे काय तर दुसऱ्याची पद्धत आपण वापरायला गेलो तर तोंडावर आपटण्याची किंवा बुडण्याची वेळ ही येणारच ना. त्यामुळे दिलेल्या परिस्थितीत हाताशी असलेल्या त्याच साधन सामग्री, वातावरण एकच असताना काही लोक लवकर काम करतील तर काही उशिरा काम करू शकतील. कारण तो प्रत्येकाच्या कौशल्याचा भाग असतो. ॲप्लिकेशन अँड डेडिकेशन. मन आणि मेंदू दोन्हीचा उपयोग करणे म्हणजे काय तर माइंड ॲप्लिकेशन अँड इंटेलिजन्स, हे दोन्ही घटक एकाच वेळी कामात आणणे. थोडक्यात काय तर ज्याला कोणाला उत्तम व्यवस्थापक व्हायचं असेल किंवा आहे, त्याच्याकडे फक्त कौशल्य आणि ज्ञान असून उपयोग नाही तर त्याने डिसिप्लिन, डेडिकेशन, कमिटमेंट हे गुणसुद्धा आत्मसात करून घेतले पाहिजेत. शिवाजी महाराजांवर
आयुष्यात कितीतरी जीवघेणी संकटे आली तरी त्यांनी शिस्त संयम सोडला नाही. स्वराज्य निर्मितीबद्दलची आपली बांधिलकीही सोडली नाही आणि रयतेच्या कल्याणासाठी महाराज समर्पणाच्या भूमिकेतूनच आयुष्यभर कार्यरत राहिले आहेत. म्हणून शिवाजी महाराज म्हणजे निश्चय, बांधिलकी आणि समर्पण या व्यवस्थापनेच्या 3 तत्वांचा सुरेख संगम असून ज्यामुळे रयत कल्याणकारी राज्य त्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही फक्त 35 वर्षात निर्माण करता आले. त्यामुळे महाराज किंवा एखाद्या व्यवस्थापक यांचे यश म्हणजे काय, तर नॉलेज, इंटेलिजन्स अँड डेडिकेशन म्हणजेच समर्पण होय. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण मन आणि मेंदू एकत्र करून काम करतो तेव्हाच यशस्वी होतो. टंगळमंगळ काम तर अघळपघळ निकाल हा लागणारच. काम जेवढे बिनचूक कराल तेवढा अचूक. त्यासाठी आपल्या भाषेत सांगायचे तर तन मनचे काम करणे होय. धन नंतर आपोआप येणारच आहे. रिझल्ट ओरिएंटेड, निकालावर आधारित. प्रत्येक यशस्वी व्यवस्थापक हा निकालावर आधारित जी गुणवत्ता सिद्ध होते त्या मापदंडावरच मोजला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापनाचे काम हे प्रॅक्टिकल आणि ॲक्शन बेस्ड असेच आहे. बोलबच्चन लोकांचं हे कामच नव्हे. संत तुकाराम महाराज म्हणतात तसे येथे पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे काय, तर रिझल्ट देऊ शकणारे, वांझोटे नकोत. आपण किती काम केलं हे महत्त्वाचं नसून निकाल, फलश्रुती काय दिली हेच महत्त्वाचे असते. फक्त मी एवढा अभ्यास केला, असा केला, तसा केला हे सांगून प्रश्न संपत नाही. फलश्रुती काय यावर सगळे कळतेच ना, की काय दिवे लागलेत आणि किती पंत्या विझल्यात त्या. त्यामुळे कामाचा दिखावा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून फलश्रुती महत्त्वाची आहे. महाराजांनी आग्र्यातून सुटका करून घेण्यासाठी काय काय उद्योग भानगडी केल्या यापेक्षा त्यांनी यशस्वीपणे सुटका करून घेतली हे फलश्रुती महत्त्वाची आहे. हेच पन्हाळा किल्ला वेढला तेव्हाही सिद्ध झाले. महाराजांनी नानाविध प्रयोग केले आणि अखेर वेढ्यातून सुटका करून घेतली. याला म्हणतात काम. महाराज सुरतेत जाऊन मोकळ्या हाताने परत आले नाही किंवा बसरूर, कारंजा, बुऱ्हाणपूर येथूनही भरल्या हातांनी करोडो होणांची दौलत घेऊनच आले. हा झाला रिझल्ट. त्यासाठी फौज किती, कशी, कोणत्या मार्गाने नेली हे एवढे महत्त्वाचे ठरत नाही. जेव्हा त्यांनी निकाल स्पष्ट लावलेला दिसताना बाकी मोगलांच्या मोहिमा म्हणजे रिझल्ट ओरिएंटेडची जागोजागी आणि पावलोपावली नुकसानीचे नमुने. आता एखाद्याची फलश्रुती कशात मोजायची हा प्रश्न तुम्हाला पडला तर त्याचं उत्तर खालीलप्रमाणे. हायर प्रोडक्टिव्हिटी, वाढलेली उत्पादन क्षमता. बेटर रिलेशन, चांगले संबंध. डिसिप्लिन वर्कफोर्स, शिस्तबद्ध काम करणारी माणसं किंवा माणसांची काम करण्याची शिस्तबद्धता. गुड वर्किंग कंडिशन, काम करण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती. इन्क्रीज इन प्रॉफिट, आर्थिक लाभात वाढ. रिडक्शन इन ॲब्सेंटिझम, लोकांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे. रिडक्शन इन वेस्टेज, वस्तूंची नुकसानी कमी होणे. महाराजांच्या लोकांची वाढलेली उत्पादन क्षमता पहा. 300 लोकांनी 5000 शत्रूंना 8 तास घोडखिंडीत रोखून धरलं. चांगले संबंध पहा. एकाही माणसाने मरेपर्यंत खिंड सोडण्याची इच्छा प्रकट केली नाही. मरणापेक्षा स्वराज्याची बांधिलकी मोठी मानली. शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत पाहायची तर पहा. महाराज आग्र्यातून 26,000 फौजेच्या गराड्यातून सुटले आणि औरंगजेबाला काहीच करता आलं नाही. महाराजांचा एकही माणूस पकडण्यात यश आलं नाही. 3,000 लोक अचानक शत्रूच्या राजधानीतून रातोरात गायब होतात का? नाही तर मग काय, तर शिस्तबद्ध काम करण्याची महाराजांची कला. काम करण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती पहा. 2 स्वारामागे 3 घोडी म्हणजे एक घोडं प्रवासानं थकलं तर दुसरं वापरता येईल किंवा छापा टाकण्याची वेळी माल वाहायच्या कामी येईल अशी व्यवस्था. मोहिमेला जातानाच सैनिकांना 4 महिन्यांचा पगार ॲडव्हान्समध्ये दिला जायचा आणि एखादा मावळा शहीद झालाच
तर त्याच्या कुटुंबाची कायमस्वरूपी व्यवस्था केली जायची. स्वतःची ऐपत नसलेल्या मावळ्यांना सरकारातून घोडा, कपडे, शस्त्र आणि धान्यसुद्धा द्यायचे. आर्थिक लाभात वाढ पाहायची जिवंत उदाहरणं म्हणजे 1655ला जुन्नरवर छापा घातला गेला, त्यात त्यांना 3 लाखांची कमाई झाली. 1656ला जावळी ताब्यात घेतली तेव्हा 7 लाखांची कमाई झाली. 1659ला प्रतापगडाची लढाई झाली तेव्हा 10 लाखांची कमाई झाली. 1663ला सुरतेवर छापा घातला तेव्हा 2 कोटी रुपयांची कमाई झाली. आणि 1676ला दक्षिण दिग्विजयला 4 कोटी रुपयांची कमाई झाली. गैरहजेरीचं प्रमाण कमी होणे बघा. महाराजांच्या व्यवस्थापनात गैरहजेरी, न सांगता विनाकारण दांडी हा प्रकारच नव्हता बरं. उत्तम व्यवस्थापनाचे आणखी काय ज्वलंत उदाहरणं असावीत? साधन सामग्रीची नुकसानी कमी होणे किंवा करणे. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनात साधन सामग्रीचे नुकसान हा प्रकारच पाहायला मिळत नसताना नुकसान कमी करण्याचा प्रश्नच येतो कुठे? इनिशिएटिव्ह, पुढाकार घेणे. अर्थात नवीन गोष्ट करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि ते काम म्हणजे डुईंग द राईट थिंग्स राईट ॲट द राईट टाईम अँड राईट प्लेस. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य काम करणे हे जसे स्वतःच्या बाबतीत तसेच उत्तम व्यवस्थापकाने आपल्या सहकाऱ्यांनाही या प्रक्रियेत येण्यासाठी, इनिशिएटिव्ह घेण्यासाठी प्रवृत्त करणे फायदेशीर असते. त्यामुळे संस्थेची ध्येय आणि धोरणं प्रभावीपणे अंमलात आणता येतात. उदाहरणार्थ, महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडताना शिवा काशीदच्या ऐवजी जर दुसरा माणूस निवडला असता तर काय झालं असतं? प्रतापगडच्या प्रसंगी जीवा महाल्याऐवजी दुसऱ्या माणसाला जबाबदारी जर दिली असती तर काय झालं असतं? आणि आग्र्यातून सुटताना हिरोजी फर्जंदऐवजी दुसरा माणूस निवडला असता तर या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच येईल: महाराज पुढे आपल्याला पाहायला मिळाले नसते. महाराजांचं जीवन तिथंच संपलं असतं. परंतु तसं झालं नाही, कारण महाराजांनी येथे ही कला अंमलात आणली, योग्य कल्पना राबवली आणि ती म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य माणूस निवडला. महाराजांनी पुढाकार घ्यायला मावळ्यांना नेहमी संधी दिली. त्यामुळे स्वराज्य एवढ्या कमी वेळेत एवढे पुढे आले. 5 प्रस्थापित शायांना आव्हान देत उभे राहिले आणि स्थिर झाले. इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता. यशस्वी व्यवस्थापक हे बुद्धिमान असतात हे काय वेगळं सांगायला हवं का? सक्सेसफुल पीपल आर इंटेलिजंट म्हणा किंवा इंटेलिजंट पीपल आर सक्सेसफुल, दोघांचा अर्थ एकच. दोन्ही गोष्टी म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू. यशस्वी माणसं बुद्धिमान असतात, तसेच बुद्धिमान माणसंच यशस्वी होतात. हेच ते तत्त्व शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात सिद्ध केलं. म्हणूनच तर वयाच्या 15व्या वर्षी 36,000 उत्पन्न असणाऱ्या महाराजांनी वयाच्या 45व्या वर्षी 4 कोटींचं वार्षिक उत्पन्न घेतलं. आजच्या किमतीनुसार हे उत्पन्न होतं जवळपास 2 लाख कोटी रुपये वार्षिक. त्यामुळेच स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराज 5 प्रस्थापित शाह्यांना, प्रतिस्पर्ध्यांना पालथे घालत स्वराज्य निर्माण करू शकले. आता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून माणूस बुद्धिमान असणं म्हणजे काय ते बघूया. व्यवस्थापनातील बुद्धिमान माणूस 4 प्रकारची बुद्धिमत्ता बाळगतो. मेंटल इंटेलिजन्स, मानसिक बुद्धिमत्ता. आपल्या भाषेत धैर्य, पराभवत संकटात मात करण्याची माणसाची एकमेव शक्ती म्हणजे मानसिक संतुलन ढळू न देण्याची क्षमता. थोडक्यात काय तर भावनिक न होता व्यवहारवादी दृष्टिकोन ठेवणं म्हणजेच मेंटल इंटेलिजन्स. भोळी माणसे भावनेच्या आहारी जातात तर बुद्धिमान माणसे बुद्धीच्या आधाराने काम करतात. भोळी माणसे बावळट सिद्ध होण्यास वेळ लागत नसतो आणि व्यवहारवादी दृष्टिकोनातून काम करणारा माणूस हा पराभूत होत नसतो. महाभारताच्या प्रसंगी जेव्हा अर्जुन या द्वंद्वात सापडला तेव्हा त्याला मानसिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे श्रीकृष्णानं सांगितलं. नाहीतर सर्वश्रेष्ठ धनुर्धर बावळट ठरायला वेळ लागला नसता. महाराजांनी आयुष्यात कधीच भावनेच्या आहारी जाऊन किंवा भावनेच्या भरात कामं केलेली नाहीत. नाहीतर
पाहुणा म्हणून गेले आणि 4 महिने कैद झाले. असा प्रसंग सामान्य माणसावर कोसळला असता तर तो एकच काम करेल आणि तो सोपा भावनिक मार्ग म्हणजे आत्महत्या. महाराजांची निर्धारक क्षमता किंवा व्यावहारिक बुद्धिमत्ता येथे सिद्ध करताना दिसतात तशी ती अनेक प्रसंगातून त्यांनी वेळोवेळी दाखवली आहेत. सविस्तर आपण ती पुढे पाहूयाच. सोशियल इंटेलिजन्स, सामाजिक बुद्धिमत्ता. समाजाच्या, देशाच्या चालीरीती, परंपरा यांचा अभ्यास आणि त्याचा आपल्या व्यवस्थापनात उपयोग करणं म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. सामाजिक बुद्धिमत्ता नसेल तर समाजाचा, देशाचा आपणाला पाठिंबा मिळणं शक्य नाही आणि असा पाठिंबा जेवढा कमी तेवढी आपली वाटचाल अवघड होते. त्यामुळे समाजाचा पाठिंबा मिळावा हे कार्य ईश्वरी आहे, राष्ट्रीय आहे. ही भावना मरगळलेल्या लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून महाराज नेहमी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणत असावेत. आणि याचाच एक भाग म्हणजे तुळजाभवानी देवी नेहमी महाराजांना स्वप्नात येऊन दृष्टांत देत असे. जिथे स्वप्नच खोटी असतात तिथे दृष्टांत किती खरे मानावे. परंतु महाराजांचे स्वप्नही लोकांनी खरं मानले ना. हा लोकांच्या परंपरेचा महाराजांनी केलेला अभ्यास याचा परिणाम होय. इंटरपर्सनल इंटेलिजन्स, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. उत्तम माणसाने स्वतः बुद्धिमान राहून फक्त चालत नाही तर त्याने बुद्धिमान लोकांचा शोध घेऊन आपल्यासोबत घेण्याची बुद्धिमत्ता. बुद्धिमान लोक शोधण्याचा बुद्धिमत्ता म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. असं म्हणतात की बुद्धिमान लोक आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान लोक कामाला ठेवतात. ते हे असे. उदाहरणार्थ, एखादा उद्योगपती आपल्यापेक्षा जास्त अक्कलवान माणसाला व्यवस्थापक बनवतो आणि त्याच्याकडून सगळा कार्यभार संपन्न करून घेतो. मग आता सांगा, खरा शहाणा कोण आणि मोठा शहाणा कोण? खरा शहाणा व्यवस्थापक, तर मोठा शहाणा उद्योजक. म्हणून तो उद्योजक नेहमी व्यवस्थापकांपेक्षा जास्त श्रीमंत आणि यशस्वी असतो, कारण तो आपल्यापेक्षा जास्त सुशिक्षित, क्वालिफाईड, बुद्धिमान माणसे पैशासाठी कामाला ठेवतो. म्हणतात ना, व्यवस्थापक पैशासाठी काम करतो आणि बुद्धिमान माणूस, उद्योगपती पैशाने काम करतो. मॅनेजर्स वर्क फॉर मनी अँड इंटेलिजंट पीपल लाईक बिझनेसमेन कीप द मॅनेजर्स विथ द मनी ॲज पेमेंट फॉर पेमेंट. श्रीमंत माणसाला शहाण्या माणसाकडे जावे लागते असं नाही, तर बऱ्याच वेळा शहाण्या माणसाला श्रीमंत माणसाकडे हात पसरून जावे लागते. कारण इंटरपर्सनल इंटेलिजन्स, बुद्धिमान माणसे आपल्याकडे पगाराने कामाला ठेवण्याचं त्या बुद्धिमान माणसाचं कौशल्य. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. जेव्हा मेंटल आणि इमोशनल इंटेलिजन्स हे शब्द एकाच वेळी येतात तेव्हा आपण मेंटलचा अर्थ वैचारिक असाच घेणे उचित होईल. फरक करायचाच तर एवढाच करता येईल की जेथे वैचारिक बुद्धिमत्ता संपते तेथे भावनिक बुद्धिमत्ता सुरू होते. खरे तर भावनिक न होणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. एका हुशार व्यवस्थापकाला मेंटल आणि इमोशनल अशा आघाड्यावर आपली बुद्धिमत्ता दाखवावी लागते, नाहीतर त्याची अक्कल, हुशारी मातीत जायला वेळ लागत नाही. अर्थात माणूस वैचारिक आणि भावनिक पातळीवर बुद्धिमत्ता दाखवतो तेव्हा आपोआपच एक गोष्ट घडून येते आणि ती म्हणजे त्याचे सहकारी त्याचा आदर करू लागतात. त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांची गुणवत्ता वाढीस लागते. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडच्या युद्धाच्या वेळी सईबाई आजारी असताना सुद्धा, अगदी मरणाच्या दारात असताना सुद्धा वैचारिक पातळीवर ढळले नाहीत किंवा भावनिकही झाले नाहीत. याचा पुढील आशय म्हणजे सहकाऱ्यांना जी प्रेरणा मिळाली त्यातूनच तान्हाजी मालुसरे म्हणाला, आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं. याला म्हणतात सहकाऱ्यांची इमोशनल इंटेलिजन्स वाढविण्याचे कसब. आणि तेच तानाजीच्या मृत्यूनंतर सूर्याजी मावळ्यांना सांगतो, युद्धातून पळून जाऊन कड्यावरून उड्या टाकून फुकट मरण्यापेक्षा शौर्याने लढा. आणि भावनिक झालेले मावळे पुन्हा इमोशनल इंटेलिजन्सवर आणून निर्णायक विजय मिळवून कोंढाणा जिंकला. काही लोकांच्या मते व्यवस्थापन एक शास्त्र आहे, हरकत नाही.
व्यवस्थापनाला कोणी कला म्हणू की शास्त्र त्याने काही फरक पडत नाही. शेवटी काय तर व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनच. तर आता शास्त्र कशाला म्हणतात ते पाहू. सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज विच इज युनिव्हर्सली अकेप्टेड. शास्त्र म्हणजे ज्ञानाची व्यवस्थित अभ्यास करणारी पद्धत जी जगाला मान्य आहे. जगात व्यवस्थापनाला शास्त्र संबोधणारा पहिला माणूस म्हणजे F.W. टेलर. यांच्या मताप्रमाणे व्यवस्थापन शास्त्राने आपला व्यवसाय काही निर्धारित मानकांच्या आधारेच चालवावा. म्हणजे काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवसाय चालवला जावा अशी ती रास्त अपेक्षा. आता या शास्त्रांचेही 2 भाग पडतात ते सुद्धा खालीलप्रमाणे. फिजिकल सायन्स भौतिकशास्त्र, सोशल सायन्स सामाजिक शास्त्र. फिजिकल सायन्स भौतिकशास्त्रामध्ये यामध्ये भौतिक, रासायनिक, गणित अशा अचूकपणे निर्णय देणाऱ्या शास्त्राचा समावेश होतो. जे ॲक्युरेट म्हणजे अचूक असते आणि ते भौतिकशास्त्र आणि जे चुकू शकते ते सामाजिक शास्त्र अशी थोडक्यात आपणाला विभागणी करता येईल. सोशल सायन्स सामाजिक शास्त्र. व्यवस्थापनाला समाजशास्त्र म्हणायचे कारण याचा माणसांशी संबंध येतो आणि हे शास्त्र बिनचूक का म्हणता येत नाही तर त्याचे कारण असे की माणसांचा स्वभावच चंचल असेल तर त्याचे निर्णय कसे एकच आणि बिनचूक येऊ शकतील. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे जगातील सर्व माणसे एकाच पद्धतीने वागतील असा काही नियम नाही. त्यामुळे समाजशास्त्र बिनचूक म्हणता येणार नाही. जेथे माणसांच्या भविष्यातील वर्तणुकीचा अंदाजच लागत नाही तेव्हा त्यांच्या कार्याबद्दल निष्कर्ष आणि तेही अचूकपणे कशातून आणि कसे काढावे. त्यामुळे डिसिजन टेकन इन मॅनेजमेंट मे just be one way of doing things in an given situation and not the only way of doing things. आता व्यवस्थापनाला काही तज्ज्ञ मंडळी शास्त्र का म्हणतात ती कारणं ही पाहून घेऊ म्हणजे आपल्यालाही ते बऱ्यापैकी कळून येईल. व्यवस्थापनाला शास्त्र म्हणण्याची काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे. सिस्टमॅटिक डिसिजन मेकिंग, शिस्तबद्ध पद्धतीने निर्णय घेण्याची पद्धत. म्हणजे काय तर व्यवस्थापनाने कोणताही निर्णय घेताना तो शिस्तबद्ध किंवा व्यवस्थित पद्धतीनं घेणे अपेक्षित असते आणि यासाठी व्यवस्थापकाने योग्य माहिती योग्य यंत्रणेद्वारे योग्य वेळेत मिळविली पाहिजे. राईट इन्फॉर्मेशन फ्रॉम द राईट सोर्स ॲट द राईट टाईम. शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं तर तुमचे गुप्तहेर खाते अत्यंत सक्षम असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा याबाबत निकाल लावण्यासाठी योग्य माहिती योग्य माध्यमातून योग्य वेळी मिळाली पाहिजे. उशिरा आलेली माहिती, अपूर्ण माहिती सगळे नियोजन बिघडवू शकते आणि पर्यायाने निर्णयच चुकू शकतो. त्यामुळे माहिती तीही रिलायबल सोर्समधून रिलायबल अशी मिळून ती रिलिव्हंट टाईम म्हणजे वेळेतच मिळवावी लागते. म्हणूनच महाराजांनी असा नियम केला होता की अपूर्ण अर्धवट चुकीची माहिती देणाऱ्या गुप्तहेराला एकच शिक्षा ती म्हणजे मृत्यूदंड, डेथ पेनॅल्टी. महाराजांनी थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कानून राबविला. यावरून स्पष्ट होतं की महाराज राज्य चालवताना व्यवस्थापन करताना योग्य माहिती योग्य माध्यमातून योग्य वेळेला पोहोचण्यासंबंधीच्या गोष्टीला किती गांभीर्यानं घेत होते. त्यामुळे योग्य ती माहिती मिळविणे, त्या माहितीचे योग्य पद्धतीने विश्लेषण करून ती व्यवस्थितपणे नियोजनाच्या कामी लावणे हे खूप महत्त्वाचं आणि अवघड असं काम आहे जे फक्त कुशल व्यवस्थापकच करू शकतो. त्यामुळे अशी गोळा केलेली माहिती जी विश्वसनीय असून ती विश्वसनीय माध्यमातून अचूकपणे आलेली असेल ती प्रोसेसिंग प्रक्रिया करून विश्लेषण केली गेली आणि त्यानंतर जर निर्णय घेतला तर तो अचूक ठरणार यात काय संशय. त्यामुळे अशी शास्त्रशुद्ध पद्धत वापरली तर उत्तम आणि अचूक निर्णय घेता येतात. उदाहरणार्थ महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्याअगोदर बहिर्जीला पाठवून माहिती गोळा करून घेतली. खातरजमा करायला स्वतः एकदा सुरतेला फेरफटका मारून जमिनीवरील वस्तुस्थिती झिरो ग्राउंड इन्फॉर्मेशन गोळा करून मगच सुरतेची मोहीम काढली. विना सायास किंवा खूप कमी प्रतिबंध रेसिस्टन्स
होऊन एकही सैनिकाचा जीव न गमावता महाराजांना 2 कोटी रुपये आणि 4,000 घोडे प्राप्त करता आले. म्हणजे सुरतेच्या मोहिमेचा निर्णय अचूक ठरला. काय शास्त्रशुद्ध पद्धती महाराजांनी वापरल्या असतील, त्यातील ही एक युक्ती बरं. अशा शेकडो मोहिमा महाराजांनी बिनचूकपणे केल्या, हे आपणाला माहीतच आहेत. उदाहरणार्थ बुऱ्हाणपूर छापा, बसरूर मोहीम, कारंजावर छापा, जालना छापा इत्यादी. आउटपुट मे व्हेरी, द इनपुट्स बिईंग द सेम इनपुट्स असून सुद्धा वेगळा निष्कर्ष निघू शकतो, किंवा तेच सर्व कच्चे माल वापरले तरी उत्पादन वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकतात. भौतिकशास्त्रात काय असतं, तर तुम्ही इनपुट बदललं की आउटपुट आपोआप बदलतं. परंतु समाजशास्त्रात तसं होत नाही. तुमचं इनपुट न बदलताही आउटपुट बदलले जाऊ शकतात, किंवा तेच इनपुट ठेवले तरी आउटपुट जवळजवळ वेगळे येऊ शकतात. आउटपुट मे व्हेरी विदाउट अ चेंज इन इनपुट. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सहकाऱ्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करता, तेव्हा त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावू शकतो. अगदी तुम्ही पगार वाढवून दिला नसेल किंवा तेवढाच वेळ कामासाठी दिला जो पूर्वी देत होता, तरी आउटपुट वाढू शकतं. उदाहरणार्थ, 1659ला 18 नोव्हेंबर पन्हाळा जिंकायला महाराजांना 5,000 फौज वापरावी लागली, आणि तोच पन्हाळा 1672ला महाराजांच्या एका अनुभवी शिलेदाराने कोंडाजी फर्जंद याने फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने तासाभरात जिंकून दाखवला. शाहिस्तेखानावर 1663 साली छापा टाकण्यासाठी महाराजांनी 2,000 मावळे सोबत घेतले. 12,05,000 शत्रूंसाठी 2,000 मावळे. परंतु तेच महाराज 1666ला आग्र्यातून औरंगजेबाच्या कैदेतून 26,000 फौजेच्या वेढ्यातून सुटण्यासाठी फक्त 600 लोकांचा उपयोग केला. शाहिस्तेखानावरील छाप्याच्या वेळी महाराजांचे मारले गेले फक्त 6 मावळे, तर आग्र्यातून बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटतानाच हाच आकडा होता 0. एकही मावळ्याचा जीव न गमावता महाराज 26,000 फौजेच्या गराड्यातून सही सलामत बाहेर पडले. ही व्यवस्थापनाची हाईट नाही तर काय म्हणावं. प्रोसेस मॅनेजमेंट इज युनिव्हर्सली फॉलोड. व्यवस्थापनाची प्रक्रिया जगभरात एकाच पद्धतीने अंमलात आणली जाते. थोडक्यात काय, तर व्यवस्थापनाची प्रक्रिया वैश्विक आहे, आणि आश्चर्य म्हणजे महाराजांच्या राजमुद्रेत तसंच लिहिलं गेलंय. विश्ववंदिता म्हणजे जगभर मान्यता पावेल अशी व्यवस्थापनाची पद्धत महाराजांनी वापरली. आणि ही सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कशी असते, तर स्टेप बाय स्टेप. तसेच महाराजांच्या राजमुद्रेत म्हटलेलं आहे, प्रतिपच्छंद्र रेखे व वार्धिष्णू म्हणजे हळूहळू पण निश्चितपणे वाढणे होय. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे झाले तर तो हळूहळू ढाळे ढाळे परी मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. निश्चित म्हणजे परफेक्ट रिझल्ट इज क्लिअर अचिव्हमेंट होय. आणि व्यवस्थापनाचे हे शास्त्र जगभरातील सर्व संस्था, मग त्या छोट्या असोत किंवा मोठ्या, त्यांना उपयोगी असून व्यवस्थापनाच्या सर्व पातळीवर उपयोगात येणारे आहे. प्रत्येक व्यवस्थापकाला व्यवस्थित काम करावे लागते, आणि ते म्हणजे नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे आणि नियंत्रण करणे. हीच ती प्रक्रिया आणि शास्त्रशुद्ध पद्धती जी जगभर वापरली जाते. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सली अकेप्टेड. व्यवस्थापनाचे सिद्धांत जगभरात मान्य केले जातात किंवा पाळले जातात. प्रत्येक यशस्वी संस्था जी आपण पाहतो तिच्या यशाचे रहस्य काय असते, तर ते व्यवस्थापनाचे जगभर मान्य असलेले नियम सिद्धांत काटेकोरपणे पाळतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे असे की जे व्यवस्थापनाचे नियम सिद्धांत पाळतात ते यशस्वी होतात. जे हे नियम पाळत नाहीत ते एक तर उदयाला येत नाहीत, आणि उदयाला आल्यावर जरी त्यांनी सिद्धांत सोडले तरी अस्ताला गेल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनाचे सिद्धांत सर्व काळ पाळले गेले पाहिजेत. आधी, मध्य आणि अंत करायचा असेल तरी, म्हणजे अगोदर देणेकरी भागवा आणि मगच शटर बंद करा. अचानक बाजारातून पळून जाणे ही फसवणुकीची योजना असू शकते.
व्यवस्थापनाच्या सूत्रात हे बसत नाही आणि जे व्यवस्थापनाच्या सूत्रात बसत नाही अशा गोष्टी करतात त्यांना बाजारातून पळ काढण्याशिवाय पर्यायच राहत नाही. धन्यवाद.